नमस्कार मित्रांनो, मनोज पाटील या यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही पद्मालय स्थळावर एक देवाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि त्या माध्यमातून घरून निघताना अगोदर हे रस्त्यावर पिंपरी खुर्द असं एक पिंपरी एक रस्त्याला लागून एक मोठं गाव आहे। असा हा आमच्या पिंपरीचा चहा अगदी गुळाचा चहा अगदी स्वादिष्ट आणि कला पुढारी चहा म्हणून आमच्या परिसरामध्ये फार मोठे प्रमाणावर फेमस आहे आणि कितीही पर राज्यातून जरी इथून रस्त्या लागत जरी असेल तरी सुद्धा लोक चहा घेतल्याशिवाय जात नाही। असा आमच्या हा पिंपरीचा पुढारी चहा। बरं, तुमचे नाव काय भाऊ? आनंद ज्ञानेश्वर चौधरी ह्या लागूनच एक नाव आहे आणि अशा प्रकारे हे एक मोठं सण आहे, फेमस आहे आणि असं चांगल्या प्रकारे मोठे मोठे लोक चहा पितात आणि आनंद व्यक्त करतात। लोक ठिकाणी रस्त्या लगत काही खाण्याच्या वस्तू, काही पेढे वगैरे किंवा हे खाण्यासारखं नाश्ता पाणी जेवणाची सुविधा केलेली आहे। काही पूजेचं सामान, काही आकर्षक वस्तू, पाण्याची बॉटल वगैरे, लहान मुलांसाठी खेळणी, नारळ असे सर्व या ठिकाणी विक्रीसाठी लोकांनी ते दुकाने सजवलेले असतात आणि ते त्यांच्या पोट सुदर्शनासाठी ते इथे दुकानं लावतात आणि पण त्यामुळे शोभा येऊन जाते, असं गजीबल सारखं वाटतं। आता बरीचशी सुविधा झालेली आहे। आम्ही आता मंदिराच्या मागच्या साईडला बसलेलो आहेत आणि इथूनच ती त्या काळाची जुनी विहीर आहे, आता ती बुजून दिलेली आहे आणि हा तलाव आहे। हे समोर जे दिसत आहे कमळाचे फूल आणि जास्त काही तलाव भरलेला नाही पाहिजे तेवढा, नाही तर पाणी बरंच इथपर्यंत येऊन जातं। चला तर मग आता तलावाजवळ जाऊ आणि प्रत्यक्ष पाहू आणि मग बोलू। पाहू शकता तिथून आणि जवळजवळ इथून हे पुराणे आपलं जुनी पायऱ्या बांधून दगडाच्या बांधून ठेवलेल्याच आहेत, करून ठेवलेल्या आहेत सर्व आणि हे हेडपर्यंत म्हणजे थेट जेवढं खोल असेल तिथपर्यंत या पायऱ्या आहेत आणि लोक येथे आंघोळी करून मग नंतर दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जातात। असे या आता म्हणजे पूर्वी एवढे आता कमळ पूर्ण म्हणजे जवळजवळ पूर्ण तलावच कमळाच्या भरलेला आहे। त्याच्यामुळे घाण आंघोळ करणे गिरणे काही तसं आता पाणी राहिलेलं नाही, म्हणजे स्वच्छता नाही पाण्यामध्ये, त्याच्यामुळे किंवा आंघोळ करू बी देत नाही ते आता। असं या ठिकाणी या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या 1 2 3 4 5 6 पायऱ्या पाण्याखाली म्हणजे पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। असं हा संपूर्ण इकडनं चौरसा पायरी बनवलेली आहे आणि इकडनं तिकडनं छोटंसं मंदिर, शनी महाराज एक तलावाच्या समोरच लोक त्यांचे सुद्धा दर्शन घेतात आणि मोठ्या श्रद्धेने विनम्र होऊन इथून मग पुढे ते जातात, मंदिराकडे जातात। या ठिकाणी हा जुना त्या काळी जाचक ज्याला आपण आता घट्या म्हणतो प्रवेश केलेला आहे आणि इथे हे पिण्याचे पाणी आहे, अगदी स्वच्छ।
एंट्री केलेली आहे आणि मध्ये जातो आहे. हे पहा काही जत्रा असते त्यासाठी हे महादेव मंदिर या ठिकाणी हे सुद्धा त्या काळाचे आहे. आणि असं या आता पोचलो आहोत. इथे मेन महाराज आणि मंदिराच्या समोर हा एक घंटा सुद्धा भाविकांचे मन आकर्षक करतो आणि लोकांचं लक्ष वेधून घेणारा हा घंटा आता हा हलत सुद्धा नाही. याला पूर्वी त्याचीच एक हे बसवली होती आणि ते आता तर हा घंटा जर इथे वाजला तर एरंडोलपर्यंत सहज त्याचा आवाज जात असे ते जुने म्हातारे जुने लोक सांगतात. आम्ही आता मंदिराच्या जवळजवळ नजीकच आलेलो आहोत आणि आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला बाजूला उभे आहेत. कारण मध्ये फोटो घ्यायला त्यांनी बोर्ड लावलेला आहे रस्तावाल्यांनी. असं हे देवस्थान मंदिर पद्मालय काही कार्यक्रम असतात. स्वयंपाक केला जातो, नंतर जेवणाचा कार्यक्रम केला जातो. काहीतरी रेस्टॉरंट म्हणून करून दिलेलं आहे सुविधा. हे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र वन विभाग जळगाव वन विभाग जळगाव पद्मालय वनश्रम गृह वन परिक्षेत्र एरंडोल श्री क्षेत्र पद्मालय तालुका एरंडोल जिल्हा जळगाव असं या ठिकाणी नमूद करून सूची केलेली आहे. आणि अगदी बारकाईनं काम करून अजून चालू आहे कामाचे बांधकाम. येथे वर उंचावर आल्यावर इथून सुद्धा मंदिरचं दर्शन घेऊ शकता किंवा मंदिर स्पष्ट दिसतं, तलावही दिसतो.